नवीन नाट्यगृह उभी केली जाणार आहे त्याची एशिया अस्तित्व साधारणतः महाराष्ट्राला एक भव्य दिव्य अभिमान वाटावा असा सांस्कृतिक वारसा आहे। हा वारसा त्याचं संवर्धन व्हावं, त्याचं संरक्षण व्हावं आणि तो जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचावा। आपल्याकडे हौशी नाट्य कलावंत आहे, काही हौशी कलाकार आहेत, पण यांना नाट्यगृह उपलब्ध होत नाही। उपलब्ध झालं तर ते महाग होतं। राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त आणि फक्त एकच नाट्यगृह आहे, रवींद्र नाट्य मंदिर। त्याचाही नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेतला, काम सुरू झालं आहे। पण यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या 36 जिल्ह्यात 75 सिने नाट्य मंदिर करण्याचा आपण निर्णय केला आणि हे सिने नाट्य मंदिर करताना यामध्ये काही पीपीपी मॉडेलमध्ये करायचे, पण प्रत्येक सिने नाट्य मंदिर हे सोलारवर असावं। विजेचा वाढता खर्च हा हौशी कलावंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आता पैसे उपलब्ध झाले आहेत। आम्ही काही वायबिलिटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी पीपीपी मॉडेलमध्ये करू शकतो का। परवाच सर्व राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली। तालुका स्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 2 तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत आणि जी नगर विकास विभाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची 52 नाट्यगृह आहे, जी आमची नाही आहे, पण त्याची दुरावस्था आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय हे अतिशय धाडसी आणि गतिशीलतेने निर्णय घेतात। माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा पूर्णपणे सहकार्य या निर्णयाला करतात। नगर विकास विभागातून आपण काही निधी उपलब्ध करून घेणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय जर्जर दुर्दशा झालेल्या या नाट्यगृहांना अजून ऊर्जिता अवस्था यावी यासाठी सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेलाही निधी आपण देणार आहोत। यासोबत हा आपला सांस्कृतिक महावारसा पोचावा, त्या ठिकाणच्या स्थानिक कलावंतांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्हास्थानी यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण 2 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हा महासांस्कृतिक वारसाच्या निमित्ताने 5 दिवसीय कार्यक्रम आयोजित करायचा आहे। यासोबत राज्याभिषेकाचं हे 350वे वर्ष आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्य नवीन तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावं। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणतो, ज्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होते, तो विचार जावा। त्या 17व्या शतकामधला हा छत्रपती आमचा आदर्श राजा आहे। 2000 वर्षापूर्वी चाणक्यांनी ज्या राजाचं वर्णन केलं ते महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे, हे आमचं सौभाग्य आहे की तो राजा या देशात महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला आणि म्हणून आपण हे महानाट्य सुद्धा करतोय। अफजल खानाची कबर काढली त्या ठिकाणी एक शिवस्मारक तुम्ही करणार होता आणि त्याशिवाय वाघनट्याचं इतिहास संदर्भात लंडनहून आणणार होता, या दोन्ही नाही। आता तिथं जे मी कबरीचं जे अतिक्रमण पॉइंट 22 हेक्टरमध्ये होतं ते काढून टाकलं, कारण 29 जुलै 1953 पासून शिवभक्ताची ही मागणी होती। खरं तर याकडे धार्मिक नजरेने काही लोक बघतात, काही तुष्टीकरणाच्या नजरेने बघतात, मताचे लाचार असणारे नेते मताच्या दृष्टिकोनातून बघतात। खरं तर हा धार्मिक विषय नाही। रावण अत्याचारी होता, व्यभिचारी होता। रावणाचं आपण दहन करतो ना, तो हिंदू होता। मग याला आपण धार्मिक दृष्टीने पाहत नाही। जो वाईट असेल, जो अत्याचारी असेल, जो दृष्टबुद्धीचा असेल, जो स्वतःला आलमगीर समजत असेल, जो गाझी समजत असेल, जो अत्याचार करण्याच्या भूमिकेने जेव्हा आमच्या स्वराज्यावर चालून आला तर तो आमचा आदर्श कसा होऊ शकतो, त्याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं। जेव्हा आपण त्या ठिकाणी 5 नोव्हेंबरला हा विषय माझ्याकडे आला, 10 नोव्हेंबर 2022 हा महाशिवप्रताप दिवस होता। त्याच दिवशी अफजल खानाचा कोतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी काढला होता आणि मग त्याच दिवशी आपण त्यांचं पॉइंट 22 हेक्टरचं जे काही अतिक्रमण त्यांनी दृष्ट विचारांनी केलं होतं ते काढून टाकलं। मग तेव्हा मागणी आली की वाघनख आणले पाहिजे।
मग मी त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला. आता मी लंडनमध्ये जाऊन करार करून आलो. आता काही लोकांचं पोट दुखायला लागलं, त्यांनाही काय भीती वाटली माहीत नाही, आणि त्यांनी या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण करण्याचं पाप केलं. कधी सांगितलं की ते वाघनक भाड्याने येणार आहे, कधी सांगितलं 2 महिन्यासाठीच येणार आहे. वाघनक 3 वर्षासाठी येणार आहे. एकदा आपल्या देशात आल्यानंतर आपण प्रयत्नही करणार आहोत की ते स्थायी स्वरूपामध्ये आमची संपत्ती आहे. जे वाघनक पाहिल्यावर आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल, आमच्या हृदयामध्ये एक वीरतेचा भाव निर्माण होईल, आणि त्यासाठी आपण ते आणणार आहोत. ते आता त्याची ब्रिटन सरकारची त्यांची जी काही प्रोसेस असते ती होत आहे. वाघनक येणार म्हणजे येणारच, यामध्ये कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. संजय राऊतांनी सांगितलेलं की आयुधातला कार्यक्रम हा रामललाचा कार्यक्रम नसून ते भाजपचं एक कॅम्पेन आहे. नाही, मग त्यांच्याकडून चांगलं ते काही बोलतील अशी अपेक्षा तुम्ही करतात. अजूनही अशी अपेक्षा तुमची आहे की ते चांगलं बोलतील. शेवटी ते आता काँग्रेस सोबत गेलेत. जी काँग्रेस रामायण ही काल्पनिकच आहे. ज्या काँग्रेसचे नेते म्हणायचे की मंदिर जन्मस्थानी उभं करण्याच्या ऐवजी शौचालय उभं केलं पाहिजे, त्यांच्या संगतीत राहिल्यावर अजून कोणता विचार येणार आहे? काही एखादं शुद्ध पाणी मी जर नाल्यात टाकलं तर ते आपला रंग बदलतं. तसा जो शुद्ध विचार स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता, तो या ठिकाणी प्रभू रामाच्या जन्मस्थानावर शौचालय बांधावं असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या विचारात जर गेला तर त्यांच्याकडून चांगली अपेक्षा तुम्ही करता. माझी विनंती या महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्व पत्रकारांना आहे, त्यांच्याकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षा कदापिही करू नका. स्वतःचा भ्रमनिरास आयुष्यात करू नका. लोकसभेला राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील असं संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे. नाही, ठीक आहे, त्यांना विचारा, हे मला माहीत नाही. म्हणजे त्यांची चर्चा कुठं झाली, कोणत्या ठिकाणी बैठक झाली, मला काहीही माहीत नाही, आणि अशी माहिती मागा नसल्याने मी याच्यावर भाष्य करू शकत. साहेब, अजित पवारांनी 80 गाड्या भेट दिलेल्या आहेत गिफ्ट म्हणून. अंजली दमाने यांनी विचारले की एवढे पैसे आले कुठून, आणि ईडीला वगैरे दिसत नाहीये का? प्रश्न विचारणाऱ्या अंजलीताई, उत्तर देणारे अजितदादा, तुम्ही मागा कुठून विचारताय हो? गाड्या कुठून आणल्या? मागा याची माहिती असण्याचं कारण नाही. प्रत्येक पक्ष आपला संघटनेचा विस्तार करतो, आणि त्यासाठी गाड्या असतील किंवा साहित्य असेल किंवा व्यवस्था उभ्या करत असतील तर तो त्या पक्षाचा विचार आहे, आणि साधारणतः काँग्रेसही गाड्या देते. त्यामुळे हा प्रश्न काही अजितदादांनी 21व्या शतकातली आश्चर्यजनक घटना केली का, ते याचं उत्तर नाही आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या संघटनेच्या विस्तारासाठी, संघटनेच्या वृद्धीसाठी, संघटन वाढावं या दृष्टीने गाड्या देते. काँग्रेसने दिल्या गाड्या. मला आठवतं की जेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या. हा काही नवीन भाव नाही, आणि यातून काही आरोप प्रत्यारोप करण्याचं कारण नाही. निवडणूक इलेक्शन कमिशनला प्रत्येक पक्षाला आपला खर्च द्यावा लागतो, तो खर्च ते देतील. त्याबद्दल काही मागं भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. पंतप्रधान ठरत नाही, आणि संजय राऊतांनी सांगितलेलं आहे की राहुल गांधींच्याकडे सर्व गुण आहेत, त्यामुळे पंतप्रधान. बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, शेवटी संजय राऊत हे अप्रत्यक्ष माननीय मोदीजींनाच मदत करण्यासाठी ही घोषणा करताय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की माननीय मोदीजी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या विकासाने, आपल्या प्रगतीने, आपल्या भाषणातल्या शब्दांनी जनतेने भाजपला मतदान करावं यासाठी प्रभावित करतात. पण मी राहुल गांधीजींना धन्यवाद देईल, ते त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या भाषणाने लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी मजबूर करतात. त्यामुळे राहुल गांधीजी देशाचे पंतप्रधान होणार असा भाव व्यक्त केल्याबरोबर हे दिदी ममतांना समजलं, म्हणून ते राहुल गांधींच्या मागे उभ्या राहिले नाही. जेव्हा की आज त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त खासदार आहेत, पण त्यांनी सुद्धा राहुल गांधींचं नाव घेतलं नाही. त्यांच्या लक्षात आहे की राहुल गांधीजी पंतप्रधान होणार असं म्हटलं तर मग मतदान भाजपकडे जास्त जातं. वन खात्यामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, वाहनांचाही तुटवडा आहे, नेमकं काही जागा भरणार नाही? वाहनांचा तुटवडा आहे असं मला वाटत नाही. हा, काही वाहनं निर्रेखित करायची होती, ज्याला 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, किंवा एका विशिष्ट किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर ती वाहनं निर्रेखित करावी लागते. वित्त विभागाने आता आम्हाला त्याची मंजुरी दिली, त्यामुळे वाहनाचा तुटवडा हा जाणवण्याचं कारण नाही.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा निश्चित आहे आणि कर्मचाऱ्यांची भरती करावी म्हणून आता आपण परीक्षाही केली, पण आता पेसा कायदा याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये इतर पदाच्या भरतीसाठी तर अडचण नाही, पण वनरक्षक जी साधारणतः 2000 पेक्षा जास्त पदं भरायची त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. म्हणून मी परवा बैठक घेऊन या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात सामान्य प्रशासन विभागाने न जाता आम्ही गेलं पाहिजे आणि आम्ही विनंती केली पाहिजे की पेसा सोडून बाकी ठिकाणी 5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण झालं, संदिग्धता निर्माण झाली आहे आणि ही संदिग्धता दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात मी आमच्या प्रधान सचिवांना सूचना केल्या आहे की आपण गेलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाला विनंती केली पाहिजे की पेसा क्षेत्र सोडून इतर ठिकाणी पदभरतीची आवश्यकता आहे. आज एका अधिकाऱ्याला 1000 स्क्वेअर किलोमीटरचं 1000 हेक्टरचं जंगल पाहावं लागतं आणि मग ही उघडी वनसंपदा आहे आणि म्हणून आपल्याला कर्मचारी भरणं हे क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे, अनिवार्य आहे, आवश्यक आहे. सुप्रियाताई सुळेंनी सांगितलंय पुढील 10 महिने मी बारामती तळ ठोकून थांबणार आहे, मुंबईला गाडी जाणार नाही आणि कुटुंबियांना माझी भेट घ्यायची असेल तर बारामतीला या. काय सांगाल? नाही, हे काय सांगायचं आहे, आपण तुमच्याही लक्षात आलं असेल की धोका आहे. आता इकडे तिकडे जायचं नाही, पहिले जान बची लाखो पाय, पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं नेतृत्व आहे, नाही तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल. म्हणून 10 महिने तिथंच त्यांनी थांबावं. आमच्या खूप सदिच्छा, खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं. विरोधकांकडून सांगण्यात येते की जानेवारीमध्ये या महायुतीचं चॅप्टर संपेल. हे आतापर्यंत कितीदा सांगितलं, म्हणजे लांडगा आला रे आला असं म्हणणारा जो व्यक्ती होता की नाही त्याचा आणि यांचा DNA हा समान असावा, कारण तो 3दा 5दाच म्हणाला. हे तर दर महिन्याला म्हणते, तारखा देतात. आता या तारखेला सरकार पडेल, या तारखेला सरकार पडेल, आता 10 जानेवारीला सरकार पडेल असं ते सांगताय. 10 जानेवारी नंतर पुन्हा तुम्ही मग कुठे भेटलात तर माझा इंटरव्ह्यू घ्या. 10 जानेवारी नंतर ही सरकार राहील, पण विधानसभेत मात्र हे महाविकास आघाडी असं पडेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचं राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.